हॅलो स्टुडंट्स, आपण 9 चॅप्टरमध्ये आज 4 नंबरचा कायदा बघणार आहोत. द वर्क्समेन कंपोजिशन ऍक्ट 1923, कामगारांसाठी नुकसान भरपाई कायदा 1923. मग हा जो कायदा आहे, कामगारांना कामाच्या कालावधीमध्ये अपघात होऊन जर काही इजा झाली तर त्यांना कारखानदाराने नुकसान भरपाई देण्याची तरतूद या कायद्यात केली आहे. मग या कायद्यामुळे जे काही अपघात होतात, या कायद्यामुळे अपघातापोटी नुकसान भरपाई द्यावी लागेल, म्हणून कारखानदाराने जास्तीत जास्त प्रमाणात सुरक्षितता ठेवली पाहिजे. कामगारांसाठी सुरक्षितता ठेवली पाहिजे, कामगारांकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तसेच अपघातामुळे होणाऱ्या समस्या मर्यादित ठेवाव्या. त्याचप्रमाणे हा जो कायदा आहे हा 1 जुलै 1924 पासून लागू करण्यात आला. तसेच हा कायदा फक्त 27 धंद्यांसाठीच लागू करण्यात आला. मग ते 27 धंदे कोणते? तर इलेक्ट्रिकवर चालणारे बिझनेस, म्हणजे विजेवर चालणारे सर्व उद्योगधंदे, आणि रेल्वे, तसंच मोटार ड्रायव्हर आहेत, तसंच खाण कामगार आहेत, यांच्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला. तर मग हा कायदा कोणाला लागू होत नाही ते बघूया आपण. तर हा कायदा जो आहे, भारतीय सैन्य दलातील लोक, तसेच ज्यांचा पगार 4,000 पेक्षा जास्त आहे, तसंच 1948च्या कायद्यानुसार ज्यांनी विमा जे कामगार राज्य विमा ज्यांनी काढलेला आहे अशांना, किंवा सर्व तात्पुरते कामगार यांना हा कायदा लागू होत नाही. लक्षात घ्या, हा कायदा कोणाला लागू होत नाही नुकसान भरपाईचा, की भारतीय सैन्य दलातील जे लोक आहेत त्यांना हा कायदा लागू होत नाही. तसेच ज्यांचा पगार 4,000 पेक्षा जास्त आहे अशांना सुद्धा हा कायदा लागू होत नाही. तसेच ज्यांनी कामगार राज्य विमा काढलेला आहे अशांना सुद्धा हा कायदा लागू होत नाही. तसेच जे तात्पुरते कामगार आहेत त्यांना सुद्धा हा कायदा लागू होत नाही. मग हा कायदा जो आहे हा सिक्कीम राज्य सोडून 1 सप्टेंबर 1970 पासून जम्मू काश्मीर सह संपूर्ण भारतात हा कायदा लागू करण्यात आला. बघा, सिक्कीम राज्य सोडून 1 सप्टेंबर 1970 पासून जम्मू काश्मीर सह संपूर्ण भारतात हा कायदा लागू करण्यात आला. मग ह्या कायद्यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या, मूलभूत तरतुदी करण्यात आल्या, ते आपण बघूया. मग ह्या कायद्यामध्ये कामाच्या कालावधीत काम करत असताना जर अपघात होऊन कामगाराला शारीरिक इजा झाली, तर कारखानदाराला या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी लागते. तसंच कामाच्या स्वरूपामुळे कामगाराला जर काही रोग झाला, व्यावसायिक रोग झाला, म्हणजे जर एखाद्या वेळेस काम करताना त्या कामाचा काही जणांना त्रास होतो, त्या कामाच्या त्रासामुळे काही जणांना व्याधी जडतात, तर अशांना यापैकी कोणताही रोग जर एखाद्या कामगारात झालेला असला तर कायद्याप्रमाणे त्याला नुकसान भरपाई ही द्यावी लागते. तसंच दुर्दैवाने काम करीत असताना जर अचानक कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसास नुकसान भरपाई ही द्यावी लागते. तसंच कामगारास अपघातामुळे पूर्ण किंवा अपूर्ण अपंगत्व जर आलं तर त्याच्या अपंगत्वासाठी नुकसान भरपाई ही द्यावी लागते कारखानदाराला. तसंच नुकसान भरपाईची जी राशी आहे किंवा त्याविषयी जे काही निर्माण होणारे विवाद आहे ते मिटवण्यासाठी एक कमिशनरची नियुक्ती केलेली असते. मग ही नुकसान भरपाई जी आहे ती आर्थिक स्वरूपात किंवा पैशांव्यतिरिक्त सुद्धा करता येते. बघा, आपण पुन्हा एकदा मी सांगते तुम्हाला. द वर्क्समेन कंपोजिशन ऍक्ट 1923. This act was enacted on 1st July 1924. This act appeals to 27 business. इलेक्ट्रिक बिझनेस आहे, तसंच माइन्स वर्कर्स, व्हेइकल ड्रायव्हर आहेत, यांच्यासाठी हा कायदा लागू आहे. तसंच हा कायदा कोणासाठी लागू होत नाही तर पीपल इन इंडियन आर्मी वर्कर हु अर्न्स मोर दॅन 4,000 सॅलरी.
वर्कर्स कवर्ड अंडर लेबर स्टेट इन्शुरन्स स्कीम ऑफ 1948. तसंच टेम्पररी वर्कर्स आर नॉट कवर्ड अंडर दिस ऍक्ट. मग आपण याच्यामध्ये मूलभूत कायदा असा बघितला की इन द नेचर ऑफ द वर्क अ डिसीज. इन द नेचर ऑफ द वर्क डिसीज म्हणजे कामाच्या स्वरूपामुळे होणारा रोग. ऑफ अ वर्कर इज कॉल्ड अ प्रोफेशनल डिसीज. म्हणजेच कामाच्या स्वरूपामुळे होणारा रोग आहे. जर कामगारांना कामाच्या स्वरूपामुळे एखादा व्याधी जडली तर त्यासाठी नुकसान भरपाई कारखानदाराने द्यावी. तसंच इफ द वर्कर डाईज. जर अचानक एखाद्या वर्करचा मृत्यू झाला काम करत असताना वाईल, तर त्याला कायद्यानुसार द वर्क्समेन कंपेन्सेशन ऍक्ट कायद्यानुसार त्याला नुकसान भरपाई देण्यात यावी. तसंच इन केस ऑफ डिसॅबिलिटी ड्यू टू ॲक्सिडेंट, ड्यू टू complete accident or disability has to pay compensation for this act. म्हणजेच कामगारास अपघातामुळे पूर्णतः किंवा अंशतः अपंगत्व आल्यास त्याला त्याची अपंगत्वासाठी नुकसान भरपाई देण्यात या. तसंच हा जो कायद्याद्वारे जी नुकसान भरपाई देण्यात येते तर ही कंपेन्सेशन कॅन बी मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी. म्हणजेच पैशांव्यतिरिक्त किंवा म्हणजे आर्थिक स्वरूपात किंवा पैशांच्या व्यतिरिक्त सुद्धा ही नुकसान भरपाई देण्यात येते. मग ही जी नुकसान भरपाई आहे अकॉर्डिंग टू द वर्क्समेन कंपेन्सेशन ऍक्ट ॲज अमेंड इन 1995, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ कंपेन्सेशन फॉर डेथ मे 90 अप टू राईज 2.28 लाख. म्हणजे कामगारांसाठी नुकसान भरपाई कायदा 1995 प्रमाणे नुकसान भरपाई म्हणून जास्तीत जास्त 2.28 लाखापर्यंत देता येते. म्हणजेच बघा नुकसान भरपाईची जी किंमत आहे ती 2000 सालच्या सुधारणेनुसार मासिक वेतन रुपये 4000 पर्यंत असलेला कामगार नुकसान भरपाईस पात्र असतो. कामगारास देण्यात येणारी नुकसान भरपाई जी आहे ती दुखापतीची किंवा अपंगत्वासाठी असते किंवा संबंधित कामगाराचं वय बघून संबंधित कामगाराचा पगार बघून ती दिली जाते. मग अपघातामुळे जर मृत्यू झाला तर त्याचं जे मासिक वेतन आहे मासिक वेतनाच्या 50% रिलेव्हंट फॅक्टर म्हणजे संबंधित घटक 50%च्या रिलेव्हंट फॅक्टर मासिक वेतनाच्या 50% रिलेव्हंट फॅक्टर म्हणजे कधी तो 80,000 यापैकी जास्त असेल तर त्याची कमाल रक्कम 4.56 लाख देण्यात येते. तसंच अपघातामुळे जर अपंगत्व आलं तर मासिक वेतनाच्या 60% रिलेव्हंट फॅक्टर म्हणजेच जर 90,000 यापैकी जास्त असलेली रक्कम म्हणजेच 5.48 लाख. औद्योगिक विकार किंवा आजार हा सुद्धा नवीन सुधारित कायद्यानुसार जे अपघात मानला जातो तर नुकसान भरपाईस पात्र असतो. म्हणजे लक्षात ठेवा की हे नुकसान भरपाईची जी किंमत आहे की कामगाराला काम करताना अचानकपणे अपघाती मृत्यू जर आला तर त्याचं मासिक वेतन जे आहे मासिक वेतनाच्या 50% रिलेव्हंट फॅक्टर म्हणजे त्याचा पगार जर 80,000 पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला 4.56 लाख दिलं जातं. तसेच जर अपघातामुळे कायमचं अपंगत्व आलं तर त्याच्यासाठी मासिक वेतनाच्या 60% रिलेव्हंट फॅक्टर म्हणजे जर 90,000 पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त पगार जर असेल तर कमाल रक्कम ही 5.48 लाख ही देण्यात येते.